श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 13 मे म्हणजेच बुधवारी अपरा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. ब्रह्मपुराण आणि विष्णू पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथानुसार अपरा एकादशी अत्यंत पुण्यकारक मानली जाते. असा विश्वास आहे की हे व्रत पाळल्याने माणूस अगदी गंभीर पापांपासून मुक्त होऊ शकतो. असे म्हटले जाते की भगवान कृष्णाने युधिष्ठिराला याचे महत्त्व समजावून सांगितले की अश्वमेध यज्ञ करणे, पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि उदार दान करणे यासारखे लाभ या एकादशीमुळे मिळतात. अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद पुण्य असे आहे. तसेच अपरा एकादशीचं व्रत केल्याने पूर्वजांना संतुष्टी प्राप्त होते, समृद्धी आणि मृत्यू पश्चात आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील मिळते. अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते, कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्त करते. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंना तुळस, पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन प्राप्ती होते. यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यास, संपत्ती आणि समृद्धीत वाढ होते. या एकादशीला अचला एकादशी, जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात. अपरा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापापासून मुक्ती मिळते. तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांना शांती मिळते. अपरा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ, गहू, डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात. यामुळे घरात कधी अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते. तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही गरिबांना, गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान करू शकतात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात. एकादशीच्या दिवशी तहानलेला पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा, शत्रुपीडा, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होणार आहे. आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेली आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मात वैशाख महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वैशाख महिना हा श्रीकृष्णांना प्रिय असा महिना आहे. या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. वैशाख महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आणि या काही तिथी आहेत. या तिथी जसं की अमावास्या आहे, पौर्णिमा आहे, एकादशी, चतुर्थी आहे. या तिथींना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला, तसेच स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून अपरा एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त
होत असते। त्यानंतर आपल्याला अंघोळीला पाणी हे काढायचं आहे। अंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात। या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। तुमच्याकडे गंगाजल नसेल तर अगदी तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे। दुसरी वस्तू जी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची ते म्हणजे चिमूटभर हळद। हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु तसेच शुक्र बलवान होतो। शुक्र हा धनाचा कारक ग्रह मानला जातो। जर आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे। तिसरी वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे तुळशीचं पत्र। पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही, तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिची पत्र सुद्धा तोडली जात नाही। म्हणून तुम्हाला जे पण पूजेला किंवा उपाय करता पत्र लागणार ते तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे। तुळशीची पत्र आपल्याला अजिबात एकादशीच्या दिवशी तोडायची नाही आहेत। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा प्राप्त होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, नजरपद बाधा आहे, इडापिडा आहे, करणी बाधा आहे, ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तर या सर्व वस्तू जे आहेत आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे। पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे। पण एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला अजिबात केस हे धुवायचे नाही आहेत। आंघोळ करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचं आहे। गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी करू। हा स्नान मंत्र, या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।